कल्पना करा, समुद्राच्या खवळलेल्या वाऱ्यांमध्ये उभी असलेली एक भव्य वास्तू. म्हणजे 305 फूट उंचीची. आता कोणालाही वाटेल की ती एखाद्या वादळात एकदम ताठ आणि ताठर उभी राहत असेल. अगदी साहजिक आहे तसं वाटणं. हो ना, पण तसं नाहीये. ती वाऱ्याने मोडत नाही, कारण ती चक्क वाऱ्यासोबत हेलते. हो, हे खूप कमी लोकांना माहिती असतं. आणि सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आज आपल्याला जो हिरवागार पुतळा दिसतो तो मूळचा एका चकचकीत नव्या तांब्याच्या नाण्यासारखा चक्क तांबूस रंगाचा होता. खरंय, अगदी एखाद्या जुन्या तांब्याच्या भांड्यासारखा. बरोबर. आपण नेहमी अशा ऐतिहासिक स्मारकांकडे पाहतो आणि केवळ त्यांचं बाह्य सौंदर्य किंवा भव्यता बघून पुढे जातो, पण त्या निर्जीव वाटणाऱ्या धातूच्या आणि दगडाच्या त्वचेखाली एक जिवंत विज्ञान दडलेलं असतं. आणि एक विलक्षण अभियांत्रिकी सुद्धा. अगदी. आणि मानवी इतिहासाचा एक मोठा प्रवासही. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका जगप्रसिद्ध वास्तूच्या आत शिरणार आहोत. स्वातंत्र्याची मूर्ती म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हा खूपच रंजक विषय आहे. हो, आपल्याकडे आज काही अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी आणि या स्मारकाच्या रचनेविषयीची सखोल माहिती आहे. आणि आपलं आजचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. न्यूयॉर्क बंदरातील लिबर्टी आयलंडवर उभी असलेली ही वास्तू फक्त 305 फूट उंचीचा एक तांब्याचा साचा नाहीये. ती प्रत्यक्षात उभी कशी राहिली, तिने स्वतःचं संरक्षण कसं केलं आणि एका देशाने दिलेली भेट संपूर्ण जगासाठी मानवी मूल्यांचं प्रतीक कशी बनली, हे आज आपल्याला उलगडायचं आहे. आणि आपण जी वाऱ्यासोबत हलण्याची गोष्ट सांगितलीत ना, तिथूनच या चर्चेची खरी सुरुवात होते. कारण कोणतीही ऐतिहासिक वास्तू केवळ तिच्या भौतिक अस्तित्वापुरती मर्यादित नसते. बरोबर. आज आपण केवळ ती किती उंच आहे किंवा ती बाहेरून कशी दिसते यावर थांबणार नाही आहोत. आपण त्या रचनेच्या आत जाणार आहोत. आपण या रचनेमागील का आणि कसे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तिच्या उभे राहण्यामागचं विज्ञान? अगदी बरोबर. ती वाऱ्यात का कोसळत नाही, एका विशिष्ट काळात उभारलेली ही मूर्ती काळानुसार कशी बदलत गेली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादं स्मारक स्वतःच्या जागेवरून 1 इंचही न हलता स्वतःचा अर्थ कसा बदलू शकतं. वा. या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाऊन आपण एक अतिशय रंजक प्रवास करणार आहोत. ठीक आहे, तर आपण हे उलगडून पाहूया आणि सुरुवात करूया एका ऐतिहासिक आणि खूपच महत्त्वाकांक्षी भेटीपासून. 1886 सालचा तो काळ होता. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्समधील जनतेने अमेरिकेला ही भव्य मूर्ती भेट म्हणून दिली होती. या मूर्तीचं डिझाईन फ्रेडरिक ऑगस्ट बार्थोल्डी यांनी केलं. हो, ते एक अत्यंत प्रतिभावान शिल्पकार होते. पण इथेच एक मोठा आणि थक्क करणारा ट्विस्ट आहे. बार्थोल्डी हे शिल्पकार होते, पण ते काही इंजिनियर नव्हते. नाही, अजिबात नाही. आणि 305 फूट उंच तांब्याची मूर्ती समुद्राच्या किनाऱ्यावर मोकळ्या हवेत नुसती उभी करणं अशक्य होतं. आणि इथे प्रवेश होतो गुस्ताव आयफेल यांचा. हो, ज्यांनी आयफेल टॉवर बनवला. अगदी तेच. त्यांनी या मूर्तीची आतील लोखंडी रचना तयार केली. हे बघा, सुरुवातीला मला हे कसं वाटलं माहितीये? कसं? एखाद्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने दुसऱ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात गुप्तपणे काम करण्यासारखं. हा, छान उदाहरण आहे. पण आता हे पूर्ण वाचल्यानंतर मला वाटतंय की हे एखाद्या मानवी शरीरासारखं आहे. तसे म्हणता येईल. बार्थोल्डी यांनी मूर्तीची त्वचा आणि तिचं बाह्य सौंदर्य तयार केलं, पण आयफेल यांनी आतला सांगाडा तयार केला, ज्याशिवाय ते सौंदर्य एका जागी उभंच राहू शकलं नसतं. हे अगदी अचूक उदाहरण आहे मानवी शरीराचा. कारण बार्थोल्डी यांनी तांब्याचं जे बाह्य आवरण बनवलं ते केवळ 3/32 इंच इतकंच जाड होतं. बापरे, म्हणजे किती? म्हणजे आपल्याकडे जे 2 पैशांचं जुनं नाणं असायचं ना, तितकं पातळ. अरे चा, इतकी भव्य मूर्ती आणि आवरण इतकं पातळ. हो ना. आता विचार करा, न्यूयॉर्कच्या बंदरात येणारे समुद्राचे प्रचंड वादळी वारे आणि निसर्गाचा लहरीपणा यांसमोर इतकी पातळ तांब्याची मूर्ती टिकणं अशक्यच होतं. हो, ती तर वाकली असती किंवा चक्क कोसळली असती. म्हणूनच आयफेल यांनी तिथे एक अत्यंत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरलं. त्यांनी एक लवचिक लोखंडी सांगाडा तयार केला. लवचिक लोखंडी सांगाडा? हो, इंग्रजीत त्याला फ्लेक्सिबल असिमेट्रिकल ट्रस सिस्टीम म्हणतात. हा सांगाडा असा होता जो बाहेरच्या तांब्याच्या आवरणाला आधार तर देत होता, पण त्यांनी ते आवरण आणि सांगाडा एकमेकांना पूर्णपणे घट्ट नट बोल्टने जोडले नाहीत. एक मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की आतील सांगाडा आणि बाहेरची तांब्याची त्वचा एकमेकांना घट्ट जोडलेली नाहीये. पण जर ते घट्ट जोडलेलं नसेल तर ते इतक्या उंचावरून निसटून पडणार नाही का? साहजिक प्रश्न आहे हा. म्हणजे इतकी मोठी आणि जड मूर्ती
लवचिक कशी असू शकते? मला हे गणित थोडं समजावून सांगा. तिथेच तर आयफेल यांची खरी बुद्धिमत्ता दिसून येते. आता बघा, जर त्यांनी तांब्याचं ते पातळ आवरण आतल्या लोखंडी सांगाड्याला घट्ट ठोकून बसवलं असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं? उन्हाळ्याच्या कडक उन्हात जेव्हा तांब्याला उष्णता लागते तेव्हा ते प्रसरण पावतं. त्याला आपण थर्मल एक्सपान्शन म्हणतो. हां, बरोबर. विज्ञानाचा नियम आहे तो. अगदी. जर ते घट्ट जोडलेलं असतं तर उष्णतेमुळे प्रसरण पावताना तांब्याला जागाच मिळाली नसती आणि ते ताणलं जाऊन फाटलं असतं. त्याचे तुकडे पडले असते. अरे वा, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. म्हणूनच आयफेल यांनी सॅडल्स नावाच्या एका विशेष यंत्रणेचा वापर केला. त्यांनी तांब्याचं आवरण अशा पद्धतीने सांगाड्यावर जणू काही लटकवलेलं ठेवलं. अच्छा, म्हणजे त्याला थोडी मोकळीक दिली? हो, यामुळे तांब्याला प्रसरण पावण्यासाठी जागा मिळाली. आणि मुख्य म्हणजे जेव्हा 50 मैल प्रति तास वेगाने वादळी वारा येतो तेव्हा हा पुतळा थाट राहून वाऱ्याचा प्रतिकार करत नाही. मग काय करतो? तो वाऱ्याच्या दिशेने चक्क काही इंच झुकतो, हलतो. तो स्वतःभोवती थोडासा फिरू शकतो आणि पुन्हा आपल्या जागी येतो. बापरे! वाऱ्याला विरोध करण्याऐवजी वाऱ्यासोबत जुळवून घेण्याचं हे तंत्रच तिला आजवर उभं ठेवणं. हे खरोखरच अवाक करणारं आहे. म्हणजे ती वाऱ्याचा प्रतिकार करत नाही, तर ती वाऱ्याला स्वतःमधून वाहू देते, त्याच्यासोबत डोलते. बाह्य सौंदर्य टिकवण्यासाठी आतून लवचिक असणं किती गरजेचं आहे, हे यातून दिसतं. अगदी 100%. आता आपण याच मूर्तीच्या बाह्य स्वरूपाकडे आणि तिच्या रचनेतील आणखी एका पैलूकडे वळूया. नक्कीच. या मूर्तीचं स्वरूप केवळ एका सामान्य स्त्रीचं नाहीये. ती रोमन स्वातंत्र्य देवी आहे, जिला विबर्तास म्हणतात. बरोबर. तिच्या हातातील वस्तू आणि तिच्या आजूबाजूची रचना अत्यंत विचारपूर्वक बनवली गेली आहे. उजव्या हातात एक उंचावलेली मशाल आहे, जी ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. डाव्या हातात एक पुस्तक किंवा पाटी आहे, ज्यावर जुलै 4, 1776 ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याची तारीख रोमन अंकात कोरलेली आहे. पण, आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, हो, इथूनच खरा अर्थ उलगडतो. जेव्हा आपण किंवा कोणीही पर्यटक या मूर्तीकडे पाहतो तेव्हा सर्वांचं लक्ष सर्वात आधी त्या सोनेरी उंचावलेल्या मशालीकडे जातं. हो ना, तितकी उंच आणि ठळक आहे. पण त्याच मूर्तीच्या पायाजवळ काही तुटलेल्या साखळ्या आहेत, ज्या गुलामीपासून आणि दडपणशाहीपासून मुक्तीचं प्रतीक आहे. अगदी बरोबर. हे एखाद्या करारातील फाईन प्रिंट किंवा अगदी बारीक अक्षरातील नियम वाचण्यासारखं आहे, जिथे खरा आणि सर्वात महत्वाचा अर्थ लपलेला असतो. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता? जर या साखळ्या इतक्या महत्वाच्या आहेत, तर त्या पायाशी का ठेवल्या आहेत? त्या अशा लपवल्यासारख्या का वाटतात? हां, एक अतिशय उत्तम आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्या साखळ्या लपवलेल्या नाहीत, तर त्या एका विशिष्ट चक्राचा भाग आहेत. चक्राचा म्हणजे कसं? जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून आणि एका कालचक्रानुसार पाहिलं तर या तिन्ही प्रतीकांचा एकमेकांशी असलेला संबंध अत्यंत सखोल आहे. बरं. तुम्ही जे म्हणालात की लोकांचं लक्ष मशालीकडे जातं, हे मानवी स्वभावाचं एक उत्तम उदाहरण आहे. आपण नेहमी भविष्याकडे, उंचावलेल्या आशेच्या किरणाकडे पाहतो. हो, ते तर आहेच. पण भूतकाळातील संघर्ष विसरून चालत नाहीत. मूर्तीच्या रचनेत स्वातंत्र्याचे एक पूर्ण चक्र सामावलेलं आहे. पायाकडच्या तुटलेल्या साखळ्या ह्या भूतकाळाचं प्रतिनिधित्व करतात. अच्छा. गुलामीच्या, राजेशाहीच्या किंवा बंधनांच्या अंधारातून मिळवलेली सुटका ही पहिली पायरी आहे. त्या तुटलेल्या साखळ्यांमधून ती मूर्ती जणू बाहेर पडून पुढे पाऊल टाकत आहे. हो, म्हणजे ती एका जागी थांबलेली नाहीये, ती चालत आहे. अगदी. त्यानंतर येते ती दुसरी पायरी, म्हणजे हातातलं पुस्तक, ज्यावर स्वातंत्र्याची तारीख आहे. हे वर्तमानातील कायद्याचं, संविधानाचं आणि व्यवस्थेचं प्रतीक आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर जे नियम लागतात ते. बरोबर. आणि सर्वात वर असलेली मशाल ही भविष्याकडे निर्देश करते. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या आणि प्रकाशाच्या दिशेने जाणारा मार्ग. अरे वा, म्हणजे ही एक टाइमलाईन आहे तर. हो, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. साखळ्या तुटल्याशिवाय तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही, पण ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी वर्तमानात कायद्याचं पुस्तक लागतं. आणि कायद्याचं ज्ञान असल्याशिवाय खऱ्या अर्थाने भविष्यात प्रगतीचा प्रकाश मिळत नाही. अगदी मोजक्या शब्दात तुम्ही हे कालचक्र मांडलं. हां, तर एकाच मूर्तीत बंदिस्त केलेला एक संपूर्ण वैचारिक प्रवास आहे. तंतोतंत. आणि म्हणूनच त्या साखळ्या पायाजवळ आहेत. कारण भूतकाळ ओलांडूनच तुम्ही भविष्याकडे जाऊ शकता. या सर्व गोष्टी मिळून बार्थोल्डी यांची दृष्टी किती दूरगामी होती हे सिद्ध करतात.
खरंच थक्क करणार आहे. आता या वैचारिक प्रवासावरून आपण या मूर्तीच्या भौतिक प्रवासातील एका अशा घटकावर बोलूया जो अत्यंत रंजक आहे. रंग बदलण्याची प्रक्रिया. हो, तो घटक म्हणजे निसर्ग आणि रसायनशास्त्र. आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की ह्या मूर्तीची निर्मिती झाली तेव्हा तिचा रंग आजच्यासारखा हिरवा नव्हता. नाही, अजिबात नव्हता. ती पूर्णपणे तांब्याची बनलेली असल्याने सुरुवातीला ती एका नव्या, चकचकीत तांब्याच्या नाण्यासारखी तांबूस रंगाची होती. अगदी. पण कालांतराने न्यूयॉर्कच्या बंदरातील हवा, पाणी आणि ऑक्सिजन यांच्या प्रक्रियेमुळे तिचा रंग बदलून तो पूर्णपणे हिरवागार झाला. पण थांबा, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. जर माझ्या खिशातल्या तांब्याचं नाणं हिरवं पडलं तर मला वाटेल ते खराब झालंय, जुनं झालंय. हो, साहजिक आहे. मग जेव्हा 305 फूट उंचीची ही भव्य मूर्ती हळूहळू हिरवी पडू लागली तेव्हा लोकांनी काय प्रतिक्रिया दिली? न्यूयॉर्कच्या नागरिकांना असं वाटलं नाही का की आपली ही नवीन महागडी मूर्ती समुद्राच्या खाड्या वाऱ्यामुळे खराब होतंय किंवा सडतंय? त्यांनी तिला पुन्हा रंगवण्याचा किंवा साफ करण्याचा प्रयत्न नाही केला का? हे खूपच मजेशीर आहे, कारण तुम्ही म्हणताय अगदी तसंच घडलं होतं. खरंच? हो. जेव्हा काही वर्षांनी मूर्तीवर ठिकठिकाणी हिरवे डाग पडायला लागले आणि तिचा मूळचा चकचकीत रंग नाहीसा होऊ लागला तेव्हा लोकांमध्ये खरंच घबराट पसरली होती. बापरे. वृत्तपत्रांमधून लेख येऊ लागले की मूर्ती खराब होत आहे, ती गंजत आहे आणि तिला रंग मारण्याची गरज आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये तिला रंगवण्यावर चक्क चर्चाही झाली होती. काय सांगताय? काँग्रेसमध्ये चर्चा? हो, पण सुदैवानं त्यांनी तसं केलं नाही. कारण तो जो हिरवा रंग होता तो मूर्ती खराब होत असल्याचं लक्षण नव्हतं. मग ते काय होतं? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ती ऑक्सिडेशन नावाची एक अत्यंत महत्वाची रासायनिक प्रक्रिया होती. तांब्याचा जेव्हा हवेतील ऑक्सिजन, पावसाचं पाणी आणि समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्याशी संपर्क येतो तेव्हा 20 ते 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर त्यावर पॅटिना नावाचा एक थर जमा होतो. पॅटिना? हो, हा तोच हिरवा रंग आहे जो आपण आज पाहतो. अच्छा, म्हणजे तो नुसता रंगाचा बदल नव्हता तर तो एक पॅटिना नावाचा थर होता. पण मग तो थर चांगला का मानला जातो? कारण तो पॅटिना थर म्हणजे एक नैसर्गिक संरक्षक ढाल आहे. त्याला इंग्रजीत प्रोटेक्टिव्ह शील्ड म्हणतो आपण. तांबे जेव्हा ऑक्सिडाइज होतं आणि हा हिरवा थर तयार होतो तेव्हा तो थर आतल्या मूळ तांब्याला पुढील हवामानापासून आणि गंजण्यापासून वाचवतो. अरे वा. जर तो हिरवा थर तिथे नसता आणि ती मूर्ती तशीच तांबूस रंगाची राहिली असती तर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याने आणि प्रदूषणाने ती मूर्ती आतापर्यंत पूर्णपणे गंजून नष्ट झाली असती. बापरे. म्हणजे निसर्गानेच तिला वाचवलं. अगदी. निसर्गानेच तिला एक प्रकारे स्वतःचं चिलखत बहाल केलं. हे तर खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे न्यूयॉर्कच्या बंदरात निसर्गाची एक प्रचंड मोठी रासायनिक प्रयोगशाळा जणू उघड्यावर सुरू होती. हो, तसंच म्हणता येईल. पर्यावरणाने या मूर्तीवर हल्ला केला, पण त्या मूर्तीने त्या हल्ल्याचाच वापर करून स्वतःसाठी एक अभेद्य चिलखत तयार केलं. आणि आज दरवर्षी लाखो पर्यटक तिथे भेट देत आहेत. ते या हिरव्या रंगाच्या मूर्तीलाच तिचं मूळ आणि शाश्वत स्वरूप मानतात. अगदी खरंय. निसर्गाचे बदल सहजतेने स्वीकारून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही. हो. आणि स्रोतांमध्ये आणखी एक गोष्ट नमूद केली आहे, ती म्हणजे या मूर्तीच्या आतमध्ये मशालीपर्यंत जाण्यासाठी जिने आहेत. म्हणजे हे स्मारक केवळ लांबून बघण्यासाठी नाहीये. नक्कीच नाही. ते लोकांना आत बोलवते. लोक आत जाऊन त्या जिन्यांवरून वरपर्यंत जाऊ शकतात. तो एक प्रत्यक्ष अनुभव आहे. जेव्हा तुम्ही स्वतः त्या अरुंद जिन्यांवरून वर चढता तेव्हा तुम्हाला त्या आतील लोखंडी सांगाड्याचं दर्शन घडतं. म्हणजे आयफिल यांच्या त्या अतुलनीय अभियांत्रिकीचं. हो, अगदी तेच. तो वरपर्यंत जाण्याचा प्रवास हा केवळ एक शारीरिक व्यायाम नसून तो एका कल्पनेच्या, स्वातंत्र्याच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रतिकात्मक प्रवास बनतो. तुम्ही नुसते बघत नाही, तुम्ही त्या रचनेचा एक भाग बनता. बरोबर. आणि हाच तो भाग आहे जो या मूर्तीला एका देशाच्या सीमेबाहेर घेऊन जातो. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. नक्कीच. आपण आतापर्यंत बघितलं की ही फ्रान्सने अमेरिकेला त्यांच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त दिलेली एक राजकीय किंवा मुत्सद्दी भेट होती. हो, सुरुवातीचा उद्देश तोच होता. पण हळूहळू या मूर्तीचा अर्थ पूर्णपणे बदलत गेला. जेव्हा युरोप आणि इतर खंडातून लाखो लोक नवीन आयुष्याच्या शोधात जहाजातून अमेरिकेत येऊ लागले तेव्हा त्या स्थलांतरितांसाठी ही मूर्ती आशेचं पहिलं दर्शन असायची. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? एक स्मारक
जे एका देशाने दुसऱ्या देशाला एका विशिष्ट ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दिलं होतं, ते पुढे जाऊन जगभरातून येणाऱ्या लाखो निराश्रित स्थलांतरित लोकांसाठी एक स्वागत समिती कसं बनलं? ती मूळ संकल्पना बदलली कशी? इथेच स्मारकाची खरी ताकद दिसून येते. कोणत्याही स्मारकाचं खरं मूल्य केवळ त्याच्या बांधकामात, त्याने व्यापलेल्या जागेत किंवा ते बांधण्यासाठी वापरलेल्या धातूत नसतं. मग कशात असतं? त्याचं खरं मूल्य लोक त्याला कोणता अर्थ देतात यात असतं. जेव्हा हजारो मैलांचा खडतर प्रवास करून, अनेक संकटांचा सामना करून स्थलांतरित लोक जहाजावरच्या डेकवर उभे राहायचे आणि त्यांना धुक्यातून ही उंचावलेली हिरवीगार मशाल दिसायची, तेव्हा त्यांच्यासाठी ती मूर्ती फ्रान्सनं अमेरिकेला दिलेली राजकीय भेट नसायची. मग त्यांच्यासाठी ती काय असायची? त्यांच्यासाठी तो एक हुंकार असायचा. मी वाचलो, मला जगण्याची एक नवी संधी मिळाली. ॲलिस आयलंडवर उतरण्यापूर्वी दिसणारी ही मूर्ती म्हणजे त्यांच्यासाठी एक आश्वासन असायचं. अरे वा! एका राजनैतिक भेटीचं रूपांतर एका उत्कट मानवी भावनेत झालं. मूर्ती तिच्या जागेवरून 1 इंचही हली नाही, तिचं डिझाईन बदललं नाही, पण तरीही तिचा अर्थ पूर्णपणे बदलला. हे ऐकताना खरोखर अंगावर काटा येतो. एखादी भौतिक वास्तू एकाच जागी उभी राहून आपला अर्थ कसा विस्तृत करू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी खरं आहे. आणि याच कारणामुळे युनेस्कोने 1984 मध्ये तिला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. हो, वर्ल्ड हेरिटेज साईट. कारण लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवी हक्क या संकल्पना कोणत्याही भौगोलिक सीमांपुरत्या मर्यादित राहू शकत नाहीत. युनेस्कोने दिलेला दर्जा हा याच जागतिक भावनेचा सन्मान आहे. ती मूर्ती जणू संपूर्ण जगाला सांगते की स्वातंत्र्य हा कोणत्याही एका देशाचा किंवा विशिष्ट वर्गाचा मक्ता नाही, तर तो संपूर्ण मानवजातीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. काय विलक्षण प्रवास आहे हा! आजच्या या सखोल चर्चेतून आपण खरोखरच अनेक नव्या गोष्टी उलगडल्या. हो ना? आपण सुरुवात केली ती फ्रान्सने दिलेल्या भेटीच्या कल्पनेपासून. तिथे आपण पाहिलं की बार्थोल्डी यांचं बाह्य सौंदर्य आणि आयफेल यांचा तो लवचिक लोखंडी सांगाडा, ज्याने त्या मूर्तीला वाऱ्यातही भक्कमपणे उभं राहायला शिकवलं. अगदी. त्यानंतर आपण त्या मूर्तीत दडलेल्या प्रतीकांचा अर्थ समजून घेतला. भूतकाळ दर्शवणाऱ्या पायाजवळच्या तुटलेल्या साखळ्या, वर्तमान दाखवणारं संविधानाचं पुस्तक आणि भविष्याचा मार्ग उजळणारी मशाल. आणि रंग बदलण्याची प्रक्रिया. हो, निसर्गाने कशी आपली भूमिका बजावली आणि ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे मूर्तीने तांबूस रंगावरून स्वतःभोवती एक हिरवीगार संरक्षक ढाल कशी निर्माण केली, हेही आपण पाहिलं. आणि शेवटी 2 देशांमधल्या एका भेटीचं रूपांतर संपूर्ण जगासाठी, विशेषतः स्थलांतरितांसाठी आशेच्या आणि स्वातंत्र्याच्या एका सर्वोच्च प्रतीकात कसं झालं, याचा आपण वेध घेतला. होय, हा संपूर्ण प्रवास केवळ एका वास्तूच्या निर्मितीचा नाही, तर मानवी मूल्यांच्या उत्क्रांतीचा प्रवास आहे. या मूर्तीची रचना जेवढी भौतिक आणि वैज्ञानिक आहे, तेवढीच ती मानसिक आणि वैचारिक देखील आहे. बरोबर. प्रत्येक नव्या पिढीने या मूर्तीकडे आपल्या स्वतःच्या आशेच्या चष्म्यातून पाहिलं आहे, आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही ती तितकीच प्रासंगिक आणि महत्त्वाची वाटते. नक्कीच. आणि याच एका सखोल विचारासोबत आपण आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एक विचार असा आहे जो अस्वस्थही करतो आणि प्रेरणाही देतो. कोणता विचार? आपण चर्चेच्या मध्यभागी त्या ऑक्सिडेशन प्रक्रियेबद्दल बोललो होतो. या मूर्तीने निसर्गाचे घाव सोसले आणि वेळेनुसार तिचा रंग तांबूसवरून हिरवा झाला. निसर्गाने तिचं बाह्य स्वरूप बदललं, पण त्यामुळे तिचं महत्त्व कमी झालं नाही. उलट त्या बदल्यानेच तिला गंजण्यापासून वाचवलं आणि तिचं अस्तित्व टिकवून ठेवलं. अगदी बरोबर. मग आपण जेव्हा स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्क या मूल्यांचा विचार करतो, तेव्हा ती मूल्य देखील अशीच असतात का? हा खूपच खोल विचार आहे. काळाच्या ओघात समाज बदलतो, पिढ्या बदलतात, विचारांचं स्वरूप बदलत असतं. त्या मूल्यांचा बाह्य रंग किंवा त्यांचा प्रकटीकरण कदाचित काळानुसार बदलत असेल, पण जसा त्या मूर्तीचा हिरवा रंग तिच्या आतल्या गाभ्याचं रक्षण करतो, तसेच समाजातील हे बाह्य बदल लोकशाहीच्या मूल गाभ्याचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असतात का? अगदी असू शकतात. अंधार दूर करणारी प्रकाशाची मशाल कायम तेवत ठेवण्यासाठी काळानुसार बदल स्वीकारणं आणि तरीही आतून भक्कम राहणं, हीच कदाचित स्वातंत्र्याची खरी व्याख्या असावी. तो हिरवागार पुतळा आजवर हेच सत्य शांतपणे सांगत उभा आहे. खरोखरच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
हा असा एक विचार आहे जो नक्कीच स्वतःसोबत घेऊन जाण्यासारखा आहे. आजच्या या सखोल चर्चेत एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक प्रवासात.